मला मग सुपवानीच लागली. शुभा शुभा मगाशी पोवाडा संपवताना शाहिरानं तुमची तुलना कुणाशी केली आठवतं ना? कुणाशी माझा? तो म्हणाला करुण मराठी झेप घेतसे विजयी आकाशात. गरुड? होय राजे. आम्ही? होय. नाही माझा. तेवढ्या बल्ल्याचे पंख अद्यापही आम्हाला लाभले नाही. मातेची दास्यातून सुटका करण्यासाठी साक्षात स्वर्गातून अमृत कुंभ आणणारा तो गरुड, त्याची तुलना आमच्याशी कशी होणार? स्वतःला कमी लेखू नका राजे. आमच्या लेखी तुम्ही गरुडच आहात. इतर पक्षी शेवटी जमिनीवर वस्तीला येतात राजे, पण पर्वत माथ्यावर वाढतो तो गरुड राजे, तो गरुड. डोळ्यावाटे पाणी काढू नका बाळासाहेब. डोळ्याच्या पाण्याला संकट घुसले जात नाही. गरुड म्हणाला था म्हणा, एकच लक्षात ठेवा, गरुड कधी अश्रू ढळत नाही. वेदना असह्यच झाली तर तो उंच आकाशी चालून करतो केवळ एक चित्कार.